वरती टॉप 5 मध्ये दाखल होत असताना आपण पाहिलं होता. आजच्या रजनीमध्ये कोणता संघ मात्र या टॉप 5 मध्ये दाखल होणार यासाठी आता प्रेक्षक वर्गांच्या नजरा लागल्या गेल्यात. एका साईडला पण पाहतोय वाघाची वाडी संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. यामधील विजयी संघ त्या वाघाची वाडी संघाच्या विरोधामध्ये फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये जाऊया जिथे सामना रंगला जातोय. गावदेवी क्रिकेट संघ भिंगार आणि त्यांच्या विरोधामध्ये सचिन 11 माथेरान या दोन संघांमध्ये पॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सर अजय बसमाला पण पाहतो आणि एका साईडला ओमकार पारदीला पण पाहतोय. जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये ज्यानं माथेरानचं टेनिस क्रिकेट विश्व गाजवलाय तो अजय बसमा ऑन स्ट्राईक एंडवरती पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहणार आहोत. भिंगार संघाचे एक्सप्रेस अर्थातच धीरज पवार पहिले षटक फेकण्याकरता तयार आहे. पंचांच्या डावीकडनं अंपायर ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू समोर अजय बसमा. पहिल्या चेंडूवरती आक्रमण बॅटची टॉप एज लागली जाते. थर्डमॅनला बॉल रिलीज होतोय. वन बाउन्स सोबत दे टॉप पहिल्या चेंडूवरती ठोकलाय अजय बसमानं. अजय ब्रँड चौकार. थँक्यू सो मच. याच्या पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले जात आहेत का माथेरानचं क्रिकेट गाजवलंय याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना अजय बसमा ह्या बिली समोर ड्राईव्ह केलाय. खबर ड्राईव्हला उडवला जातोय. शतरक्षक डाऊन द कॅच. इथे जेल सोडलाय. पहा मैदानाच्या आतमध्ये अजय बसमाचा जेल सोडलाय. शतरक्षकाच्या माध्यमातून चुका दोन धाबा लगेच कन्वर्ट केला. दोन धाबेने संघाची वाढती धावसंख्या धाव पलकेवरती जाऊन पोहोचली जाते 6 या आकड्यावरती. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं होतं दत्ता बसमाचा जेल सोडला होता बापदेव एलेवन बापदेव संघानं आणि त्याचनंतर दत्ता बसमाची जी बॅटिंग आपण पाहिली होती एकतर्फी सामना जिंकला होता. आणि त्याचनंतर सीबीडी संघानं आपण पाहिलं होतं चिंचकांबळे संघाच्या सुनीलचा जेल सोडला होता अवघ्या 12 धावसंख्येवरती. तिथून नॉट आउट तब्बल 33 धावांची इनिंग त्यानं साकारली होती आणि तिथून अजय बसमाचा जेल सोडलाय. इथून पाहावं लागेल मात्र पुन्हा एकदा चान्स बनला होता अजय बसमाचा जेल पकडण्यासाठी. तिथे अतुलला आपण पाहिलं होतं आणि त्याच्या माध्यमातून देखील चुका पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल इथून फेकला जातोय. धाव घेतली जात नाहीये. असं वाटत होतं की सहजरित्या हा जेल पकडला जाईल. दुसऱ्यांदा संधी निर्माण केली होती गोलंदाज धीरज पवारनं मात्र दुसऱ्यांदा जीवनदान मिळालं जात आहे इथून अजय बसमाला. चांगला चेंडू फेकला होता आणि त्याचनंतर खराब क्षेत्ररक्षण अतुल कातकरीचा आपण पाहिला. गोलंदाजावरती निश्चित आपण पाहायला गेलो तर थोडंसं दडपण आता यापुढे आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहायला गेलो तर या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. अजयसाठी हवेचा चेंडू ड्राईव्ह केला मिड विकेटला. बॅटच्या मधोमध मिड विकेटला फेकून दिलाय. आउट ऑफ द बार. बिग हिट अजय बसमानं ठोकलाय. बिग हिट षटकार 6 धावा. सोमय रिजा संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल वेगानं. अगदी 12 वरती पोहोचला जातो. एका जेलची किंमत काय असते ते आता मोजावी लागले जाते. इथून गावदेवी क्रिकेट संघ भिंगार टीमला जर आपण पाहायला गेलो अजय बसमाचे 2 जेल सोडले आणि त्याच नंतर त्यानं आता आक्रमण करायला सुरुवात केल्या. धीरज पवारच्या विरोधामध्ये चौकार षटकारांचा बोलबाला इथून पाहायला मिळतो. 5वा चेंडू या षटकामधील हाफ ट्रॅकर होता. एक्स्ट्रा कव्हरला उडवला. नो मॅच स्टार्ट मध्ये शतरक्षक नाही. वन बाउन्स सोबत टॉप बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. धावा मिळतील 4. ज्या संघाची वाढती धावसंख्या 16 वरती पोहोचला जातो. एका जेलची किंमत मोजावी लागते मित्र म्हणून गावदेवी क्रिकेट संघ भिंगार टीमला 2 मोठी फटक्या. षटकातील काही चेंडूचा खेळ बॅलन्स. अजून एकदा चान्स बनला. चेंडू हवेमध्ये. एलिव्हेशन पाहावं लागेल. शतरक्षक डाऊन द कॅच. इथून आपण पाहतोय अविनाश जाधव विकेटची नामी संधी. पहिला धक्का अजय बसमा इथून बाद होतोय. माथेरान संघाला पहिला आदरा लागला जातो.
आतमध्ये दाखल होतोय योगेश पारधी नट नंबर 4 वरती. त्यानं पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ आपण पाहिला होता ओमकार पारधीचा. तो ओमकार आता योगेश आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 16 वरती 2 धक्के दिलेत माथेरान संघाला गावदेवी भिंगार संघानं. यावेळीचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न ऑलंद कार्पेट मिड विकेटमध्ये शतरक्षक तैनात. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने मात्र फेकी थोडीशी खराब आली होती. गोलंदाजाला चांगला बॅकअप देखील आपण पाहिला मिडॉनच्या शतरक्षकाच्या माध्यमातून. तर परत एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 17 या आकड्यावरती पोहोचले जात आहे. अविनाशशाही षटक आपण पाहतोय. 2 चेंडू फेकले, एक विकेट त्यामध्ये आपण पाहिली. मात्र खर्च केली होती. ओमकारची विकेट त्यानं प्राप्त केली होती आणि त्याचनंतर एक धाव खर्च केल्या. समोर रामवीर हे पॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. रनअपमध्ये थोडासा अडथळा निर्माण होत असताना भिंगार संघाचा विचार केला तर यंदाच्या हंगामामध्ये थोडासा बॅकफूटवरती या संघाला पण पाहतोय. अनेक स्पर्धेमध्ये या संघाला पण पाहिलाय, मात्र अनेक स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्या संघाचा राहिला नाही. मात्र या स्पर्धेमध्ये अगदी चांगला खेळ भिंगार संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. तिसऱ्या फेरीमध्ये इथून चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातो. खोला टाकला होता समोर केला, अगदी बॅटची थोडीशी कडा लागली जाते. स्वेटलेगला चेंडू रिलीज होते. दुसऱ्यासाठी प्रयत्न यासाठी तर माथेरान संघाला ओळखला जातोय. जिथे चान्स बनला जातोय त्या ठिकाणी धावा या वेगाने कन्वर्ट केल्या जात आहेत. 2 धावा मिळाल्यात. 2 धाबीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचते जाते 19 या आकड्यावरती. षटकातील अगदी आपण पाहतोय काही चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. 3 चेंडू फेकलेत गोलंदाज अविनाशनं. 3 धाबा खर्च केल्यात. 1 विकेट त्याच्या नावावरती राहिले. ओमकार पारधीची विकेट त्यांना संपन्न केली होती. षटकातील 4था चेंडू समोर रामवीर हा ट्रॅकर होता, जागा बनवली होती आणि त्याचनंतर आपण पाहतो लेग साईडला पटका खेळायचा होता. अतिरिक्त पाऊस इथून पाहायला मिळतो आणि पंच इथून दंडित खऱ्या अर्थानं पाहतो. वॉर्निंग देत असताना गोलंदाजाला 1 बाउन्सची वॉर्निंग इथून दिली जाते. अजून एकदा खराब चेंडू फेकला, अतिरिक्त बाउन्सर फेकला तर मग त्या गोलंदाजाला दंडित केलं जाईल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल केला जातोय रामवीरच्या माध्यमातून. रामचा विचार केला अद्यापर्यंत 2 चेंडू खेळलेत. 2 धाबींचं योगदान त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी पाहायला मिळतो. या बेली पाहावं लागेल. पंच आमच्याकडे बळतील. किसन डुमने सरांचा इशारा असतो. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू फेकल्यानंतर संघाची धावसंख्या 20 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. माथेरान 20 वरती 2 धक्के दिलेत गावदेवी भिंगार संघानं. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धाबा फक्त खर्च केल्यात. या षटकामध्ये कमबॅकिंग षटक हे गोलंदाज अविनाश जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पहिलं षटक आपण पाहिलं होतं धीरज पवारचं. महागडे षटक होतं. 16 धाबा खर्च केला होता. या पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातो. अजय नाईकच्या माध्यमातून चुका आणि त्याचनंतर मैदानाचा आउटफिट फास्ट होता आणि त्याचनंतर चेंडू अगदी मैदानावरती स्टॉप झाला आणि 2 धावा देखील वेगाने कन्वर्ट. अंपायर सिग्नल इट्स वाईट बॉल. 1+2 अशा 3 धावा मिळाल्या जातील माथेरान संघाला आणि 3 धाबीनं संघाची वाढती धावसंख्या पुढे सरसावली जाईल. 23 या आकड्यावरती संघ पोहोचला जाईल. 23 बनल्या गेल्यात या षटकातील. अगदी अजून पाहायला गेलो तर 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. चाबले आपण पाहतो 4 चेंडू अगदी निर्णायक फेकलं होतं गोलंदाज अविनाशनं आणि त्याचनंतर लगातारचे 2 चेंडू खराब त्याच्या माध्यमातून आपण पाहिले आणि त्याचनंतर बोनसच्या स्वरूपामध्ये 2 धाबा एक्स्ट्रा या माथेरान संघाला मिळाल्यात. पटका पसलाय. उंची जास्त लांबी कमी. अगदी आपण पाहतो थर्ड स्लिपचा शतरक्षक चेंडू मध्ये येतोय. तोपर्यंत उचलणार फेकणार दुसऱ्यासाठी निघाले जात आहेत. धोक्याची घंटा पंच इशारा करतील. OUT धक्का लागला जाईल. 3रा माथेरान संघाला फलंदाज बाद होईल. योगेश पारधी बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन वीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाची टोटल धावसंख्या 24 आपण पाहतोय. माथेरान संघ बॅटिंग करतोय. दुसऱ्या षटकामधील अंतिम चेंडू फेकण्याकरिता अविनाश तयार. शेवटचा बॉल अगदी सन्मान देण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली जाते. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न रिस्की धाव. इथून पाहावं लागेल. 2 धावा देखील वेगाने कन्वर्ट केला. 2 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकेवरती पुढे सरसावली जाईल. धावपलकेवरती जाऊन पोहोचलाय 25-26 या आकड्यावरती संघाची धावसंख्या. षटक क्रमांक 2 संपलाय आणि जिथे माथेरान संघ बॅटिंग करतोय 26 वरती 3 विकेट. चांगली गोलंदाजी इथून अविनाशच्या माध्यमातून राहिली.
सो मच डेजा. 2 षटकांचा वादळी खेळ संपलाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती वैभव कातकरीला आपण पाहतोय. मागील षटक आपण पाहिलं होतं अविनाश जाधवचं. त्या षटकामध्ये 10 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली होती. पहिलं षटक धीरज पवारचं पाहिलं होतं, ज्यामध्ये 16 धावा खर्च करत अजय बसमाची महत्वाची विकेट मिळवली होती. शेवटचं षटक म्हटलं तर अगदी हाणामारी, मात्र फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न इथून केला जातो. नितीनला देखील माहिती आहे रामवीरची विकेट भरपूर महत्वाची आणि त्याला स्ट्राईक देणं हे तितकंच महत्वाचं असेल. या षटकामध्ये एखाद 2 मोठे फटके आले तरी देखील चांगली धावसंख्या बनली जाईल सचिन निलवड माथेरान संघाच्या माध्यमातून आणि त्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतल्यानंतर संघ पुढे वाटचाल करतोय. 27 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. वैभववरती आक्रमण केले जातील का इथून मात्र फलंदाजांना शांत केले जाईल. प्रेक्षक वर्ग मात्र निश्चित आपण पाहतोय मैदानाच्या चारी बाजूनं अगदी खचाखच भरलेलं आहे गाडेश्वरचं मैदान मात्र जरूर आपल्याला सांगून देत असताना लुपर फुलटस होता. आनंद कार्पेट समोर खेळला जातोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुका आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडा. धीरजनं आपण पाहतो चुका केल्या जातात. बॉल सीमा बाद. धावा मिळतील या चेंडूवरती 4. वरती आता माथेरान संघ पोहोचला गेलाय. या चुका मी तर म्हणेन बिंगार संघाला भरपूर मागात पडतील. आक्रमण ऑनसाइडला भिरकावलाय. बॅटच्या मधोमध फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रामनं ठोकलाय. संघर्षाचा बिग हिट षटकार. चुका केल्या होता जिथे 1 धाव मिळत होती आणि तिथे मात्र धीरज पवारनं चौकार सोडला होता आणि त्या चौकाराचा नंतर आपण पाहतोय हा मोठा फटका षटकार येतो. चांगली फटकेबाजी संघाची वाढती धावसंख्या धावपलकेवरती 37 वरती पोहोचला गेलाय माथेरान संघ. 3 विकेट त्यामध्ये प्राप्त केलेत गावदेवी भिंगार संघानं. वैभववरती आक्रमण केले जातात. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळले जातात. रामवीरच्या माध्यमातून यावेळचा चेंडू खोला टाकला होता. समोर ड्राईव्ह केला जातोय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धीरज पवारला पण पाहतोय. एक धाव कंप्लीट. थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. एका धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजच्या माध्यमातून राहिला. 2 धावेने संघाची वाढती धावसंख्या 39 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. षटकातील अगदी आपण पाहायला गेलो तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. 4 चेंडूमध्ये 13 धाबा खर्च केला वैभव या गोलंदाजानं. 2 चेंडूमध्ये कितपर्यंत धाबा बनल्या जातील हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं असेल. एखाद 2 मोठे फटके आल्या तर चांगली धावसंख्या बनली जाईल. त्यासाठी प्रयत्न ऑन साइडला भिरकावला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न स्ट्राईक साठी प्रयत्न केले जात आहेत आणि इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. रामवीरला धक्का लागला जाईल. माथेरानला चौथा. राम बॅक टू द डगआउट. मध्ये संदीप वीर मैदानावरती दाखल झाला. अंतिम टार्गेट सेट बॉल इनिंग मधील शेवटचा चेंडू बॅटची कडा. सेकंड स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. बॅकअप देखील तत्काच दमदार राहिलं. दुसऱ्याचा प्रयत्न इथून मात्र जर का पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट. 1 विकेट इथून प्राप्त केले जाते. संघाची टोटल बनली गेले 41 धावा. येणारे बॉल असतील 18 आणि उत्तरार्धामध्ये गावदेवी भिंगार संघाला बनवायच्या त्या 42 धावा. त्याला माथेरान संघ पण लगेच मैदानावरती दाखल व्हा. क्षेत्ररक्षण देखील सजवायचं आहे आणि भिंगार संघाला देखील विनंती असेल की आपली सलामीची जोडी लगेच मैदानावरती दाखल करायचे. तोपर्यंत छोटासा ब्रेक घेऊया. डीजेला देऊया संधी.
आणि संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण आला असेल तर आपण मुख्य व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा. चला फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी भिंगार अजय नाईकला विनंती असेल की आपली सलामीची जोडी लगेच मैदानावरती दाखल करायची. 18 चेंडू 42चं समीकरण. माथेरान की भिंगार या दोन संघांमध्ये हे पॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका साईडला वन स्टार वाघाची वाडी संघ वाट पाहतोय. यामध्ये संघ विजयी तो त्या संघाच्या विरोधामध्ये फाईट करत असताना पाहायला मिळेल. अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय आजच्या रात्रीमध्ये वन स्टार वाघाची वाडी हा संघ बीसीसी चिंचवली सारख्या एका बलाढ्य संघाला पराभूत केलं आणि त्याचनंतर शेवटच्या क्षणापर्यंत काटेकी टक्कर आपण सामना मैदानावरती पाहिला होता. मात्र गोलंदाजी करत असताना रमेश खंडवीनं तो सामना जिंकून दिला होता वाघाची वाडी संघाला. चला भिंगार संघाचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानावरती दाखल करा लगेच. 18 चेंडू 42चं समीकरण असणार आहे. चला फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. अजून जर आपण पाहायला गेलो तर 5 सामने आपल्याला खेळवायचे. ज्या अनुषंगाने आपण पाहायला गेलो तर भरपूर उशीर देखील झालाय. जर घड्याळाकडे पाहिलं तर 3:30 देखील झालेत. आज भरपूर उशीर झालाय स्पर्धेला. दररोज आपण पाहायला गेलं 4 दिवशी या टायमाला सामने अगदी संपन्न होत होते. मात्र आज भरपूर उशीर झाला. काही कारणास्तव आपण पाहतोय एपोल मधील सर्व संघ आपण पाहिलं होतं. आयोजक देखील म्हणत होते की एपोलचे सामने खऱ्या अर्थाने घेत नव्हते. मात्र जर पाहायला गेलो तर बरेचशा ठिकाणं एपोल हा गट खऱ्या अर्थाने खेळवला जात नाही. आणि खऱ्या अर्थानं आज आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये एपोलमधील सर्व संघांनाच खऱ्या अर्थानं परिधान दिला आणि तरी देखील थोडासा उशीर आपण पाहिला. केवाले संघाचे कॅप्टन पहा विनंती असेल ऑफिशियल कॉल असेल आपण मुख्य व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा. भास्कर 11 दोदानी संघाचा कॅप्टन देखील आलाय. गाडेश्वर संघाचा देखील कॅप्टन आलाय आणि त्याचनंतर स्वर्गीय बेल्या 11 मोरिया दोदानी संघाचा कॅप्टन देखील आला गेलाय. आणि गावदेवी क्रिकेट संघ केवाल्या कॅप्टनना विनंती असेल आपण या सामन्याला सुरुवात. संदीप वीर त्यावरती केलाय वार आणि पलटवार बॉलला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. पहिला लांबलचक षटकार. सांघिक अकाउंट ओपन केला जातो. 42चा टार्गेट सेट केला गेला होता आणि ज्या रीतीची फलंदाजी हवी होती त्या रीतीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या चालू आपल्याला पाहायला मिळते. वन स्टार वाघाची वाडी संघाचा कॅप्टन देखील आपण मुख्य व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा. रामीरचा दुसरा चेंडू मिस टायमिंग शॉट फटका बसलाय. अजय बसमा डाऊन द कॅच पकडलाय जल संपवलाय. धीरज पवारचा खेळ पहिला धक्का गावदेवी भिंगार टीमला. धक्का गावदेवी भिंगार संघाला 6 धावसंख्येवरती. अविनाश जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज. याही खेळाडूचा अनेकदा खेळ आपण पाहिलाय. फार चांगला केल्याचा खेळाडूच्या माध्यमात आपण अनेकदा पाहिलाय. मात्र यावेळी डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज तितकाच ताकदवार आपण पाहतोय रामवीरला. जसंच तसं प्रत्युत्तर देत असताना भिंगार संघाच्या विरोधामध्ये एक षटकार लगावला होता धीरजनं आणि त्यानंतर त्याची विकेट संपन्न. वन्स अगेन जेलची नामी संधी. शतरक्षक तैनात द्या नितीन वीर डाऊन द कॅच. वन मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक दुसरा झटका. भिंगार टीमला फलंदाज बाद.
वरती दाखल होतोय. वैभव कातकरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, ज्यानं तिसरं षटक हाताळलं होता. अगदी त्या षटकामध्ये 15 धाबा त्यानं खर्च केल्या होत्या. तो वैभव कातकरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तर एका साईडला पण पाहतोय संघाचा कॅप्टन कुल अद्यापर्यंतही नॉन स्ट्राईकिंगवरती अजय नाईक या फलंदाजाला पण पाहतोय. तितकीच ताकदवार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. रामवीर या गोलंदाजाच्या माध्यमातून षटकातील तिसरा चेंडू खेळण्याकरिता वैभव तयार आहे. समोर ड्राईव्ह केलाय, उंची पाहावी लांबेल, उंची जास्त लांबही तितकीच, बॉल सीमा पार. या षटकातील दुसरा विकेट षटकार. दोन दोन विकेट प्राप्त केलेत आणि त्यानंतर आक्रमण फटका फसला जातो. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात द्या. ओमकार पारदीला पण पाहतोय दुसरीचा प्रयत्न इथून केला जाईल का, ओव्हर थ्रो इथून जरूर आपण पाहिला होता, मात्र तोपर्यंत मिळेल एक फक्त सिंगल. आणि एका सिंगलच्या मदतीनं संघाची वाढती धावसंख्या, धाव फलके बढती 13 त्या आकड्यावरती पोहोचला जातोय. रामवीरचे षटक 5 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार, लगातार 2 विकेट आणि चौथ्या चेंडूवरती षटकार आणि 5व्या चेंडूवरती सिंगल पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू षटकातील अंतिम चेंडू फेकण्याकरता तयार आहे. समोर अजय नाईकला पण पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती आता कितपर्यंत धावा बनल्या जातील. आक्रमण केलाय, समोर खेळलेत, बॅटच्या मधोमध बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स ओव्हर द टॉप, बॉल सीमा पार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4 4 4. डीजा 17 बनल्यात, 2 विकेट येणारे 12 बॉल 25चं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. संदीप आलाय गोलंदाज मार्कवरती, वेगवान गोलंदाज. समोर तितकाच ताकदवार फलंदाज वैभव कातकरीला पण पाहतोय. आले आपल्या डावाची सुरुवात मात्र त्यानं षटकारानं केली होती. 2 चेंडू पेस केलेत, 7 धावेंचं योगदान त्याच्या माध्यमातून राहिलंय. संदीपचा पहिला चेंडू समोर खेळला जातोय, उंची जास्त लांबी कमी, शतरक्षक येतोय चेंडूवरती, पकडलाय चल. रामवीरला संपुष्टात देतोय फलंदाज वैभव कातकरीचा खेळ. तिसरा धक्का लागला जातोय भिंगार टीमला. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती विकेट संपन्न केली जाते. जिथे वैभवचा आपण वावा केला होता त्या वैभवला मात्र इथून मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम गोलंदाज संदीप वीरच्या माध्यमातून केलं जातं. बॉल असतील येणारे 11 आणि विजय करतात अजूनही धावा बनवायच्या त्या 25. गावदेवी क्रिकेट संघ भिंगार टीमला. चला पंच विनंती असेल स्पीडअप घ्यायचे पहा. चला बॉलची पूर्वता करायची पहा लगेच मैदानाच्या आतमध्ये. अजूकडनं विनंती असेल की आपण बॉलची पूर्वता लगेच मैदानावरती करायचे. पहिल्या चेंडूवरती विकेट संपन्न केल्या. इथे आपण पाहतोय संदीप वीरला गोलंदाजी मार्कवरती प्रचारित करण्यात आलं गेलं होतं. 12 मध्ये 25चं समीकरण राहिलं होतं, आता 11 मध्ये 25चं समीकरण राहिलं जातं. 3 विकेट 17 धावा बनल्या गेल्यात. धाव फलकेवरती गावदेवी भिंगार संघाच्या माध्यमातून.
लगेच सामन्याला सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये बॉलची पूर्वता केली गेल्या. येणारे 11 चेंडू 25चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये गावदेवी भिंगार संघ एका साईडला लढाई करतोय. सचिन 11 माथेरान या दोन संघांमध्ये पॅटल रंगला जातोय. अतुल नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अतिल साटू यावेळेचा चेंडू अगदी टाप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला उंची जास्त, लांबी कमी. नो मॅच स्टँड मध्ये चेंडू लँड होतो. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या 18 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. 18 बनल्या गेल्यात. 10 चेंडू आणि 24चं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. समोर आपण पाहतोय अजय नाईकला समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिडॉन मध्ये शतरक्षक तैनात केला, जिथे आपण पाहतोय रुपेश बसमाला. त्याच्या माध्यमातून चांगलं शतरक्षक राहिलं जातं. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अजयला आता शांत केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. संदीपचा विचार केला तर अनेक स्पर्धेमध्ये अनेक मैदानावरती या गोलंदाजाची नावाची चर्चा आपण ऐकत असतो. मात्र याही स्पर्धेमध्ये अगदी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिले. 3 चेंडू हाताळले, 1 विकेट आणि त्यानंतर फक्त 1 धाव खर्च केले. फटका पसला जातो. एलिव्हेशन कमी. शतरक्षक अजय बसमा अगदी इष्टांच्या मागून मिडॉन मध्ये शतरक्षक वेगानं सरकला होता आणि ओव्हर थ्रो इथून पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी विकेट संपन्न होत होती त्या ठिकाणी मात्र एक्स्ट्रा 3 धावा खर्च केल्या जात आहेत. गुड रनिंग विथ द विकेट. 3 धावेने संघाची धावसंख्या धाव फलकेवरती 21 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. 8 चेंडू 21चं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी क्रिकेट संघ भिंगार संघाला 21 बनवायच्यात. अजूनही 1-2 मोठे फटके आले तर मग इथून सामना खऱ्या अर्थाने भिंगार संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. यामध्ये शंका नाही. गोलंदाजी तितकीच तिकट केली जाते. संदीप वीरच्या माध्यमातून 4 चेंडू हाताळले गेलेत आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिल्या. 8 चेंडू 21चं समीकरण. भिंगार की माथेरान. चांगला चेंडू पाहायला मिळते. गुडलन स्पॉट वरती चेंडू आदळला जातोय. थोडी शिवसळी राहिली जाते. अतुलला असं वाटत होते की हाही चेंडू वेगवान पाहायला मिळेल, मात्र गतीमध्ये परिवर्तन. टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटस्पिन पाहायला मिळतोय आणि तर मात्र फलंदाजाला चेंडूचा समाचार घेता येत नाही. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू फेकला जातोय. 7 चेंडू 21चं समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये राहिलं जातं. हा चेंडू भरपूर निर्णायक असणार आहे. यावर ते आक्रमण केलं तर सामना सोपा पाहायला मिळेल. भिंगार संघाच्या बाजूने प्रयत्न केलेत. आक्रमण, उंची जास्त, लांबी ही तितकीच. बॉल पाठवलाय, बांडेलांच्या पलीकडे आलाय. शेवटच्या चेंडूवरती बिग हिट. षटकार 6. चला माथेरान संघ कॉपरेट करायचे पहा. लगेच शतरक्षण सजवायचा. 6 चेंडू आणि विजय करतात 15 धावसंख्येची गरज असेल. 6 चेंडू 15 धावा. माथेरान संघ अजय बसमाला विनंती असेल की आपण कॉपरेट करा. आपल्याला देखील माहिती आहे स्पर्धा मोठ्या, रात्रीची स्पर्धा भरवणं इतकं सोपं नसतं आणि आज बराच उशीर देखील झालाय स्पर्धेला. अंतिम 6 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल आणि विजय करतात गावदेवी भिंगार संघाला बनवायचे 15 धावा. एक्शन रिप्ले मध्ये सामना आपण पाहतोय. जो सामना पाहिला होता बीसीसी चिंचवली आणि त्यांच्या विरोधामध्ये 1 स्टार वाघाची वाडी. हा सामना ज्या रीतीचा आपण पाहिला होता, अंतिम षटकामध्ये 15 धावांची गरज होती, मात्र गोलंदाजी करत असताना तो वाघाची वाडी संघाने सामना जिंकला होता. हाही सामना त्याच रीतीचा पाहतोय, मात्र इथे संघ वेगळे पाहायला मिळतात. सचिन 11 माथेरान की बॅटिंग करत असताना गावदेवी भिंगार संघ. इथून त्या धावा बनल्या जातील का चेस केल्या जातील याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा या लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती अजय बसमाला पण पाहतोय. माथेरान एक्सप्रेस, द प्राऊड ऑफ माथेरान म्हणून या खेळाडूला आपण सातत्याने ऐकत असतो. ज्यानं माथेरानचं क्रिकेट अगदी गाजवलाय तो अजय बसमा गोलंदाजी मार्कवरती आलाय. 6 मध्ये 15 वाचवायच्यात सचिन 11 माथेरान संघाला आणि 6 मध्ये 15 बनवायच्यात गावदेवी भिंगार टीमला. या बनल्या जातील का वाचवल्या जातील याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा लागल्या गेल्यात. जाऊया मॅचकडे. सामना तितकाच महत्वाचा. इथून जो संघ विजय प्राप्त करेल तो थेट वाघाचीवाडी संघाच्या विरोधामध्ये फाईट करत असताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार अजय बसमा. 6 चेंडू मध्ये 15 वाचवायच्यात. समोर तितकाच ताकदवार फलंदाज अजय नाईक साठी. पहिला चेंडू समोर खेळलेत. लॉंग ऑनला शतरक्षक बनेल दर्शक आणि बॉल चाललाय आउट ऑफ द बार. षटकार.
येत असताना आज प्रेक्षक वर्गांना या संघाचा संगणक बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई मैदानाच्या आतमध्ये जिथे चिंचवली संघ बॅटिंग करत असताना अजय खऱ्या अर्थानं अनंतानं देखील रमेशच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता. बॅटची कडा इनसाइड एज बडी मछली जाल में ज्यासाठी प्लॅनिंग केलं गेलं होतं जाळ रचलं होतं तो फलंदाज जाळ्यामध्ये अडकतोय. फलंदाज बाद अजय नाईक बॅक टू द डगआउट. मोठा ॲप्शन रिक्ले मध्ये आज सामना मैदानावरती पाहतोय. चला भिंगार संघ फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. अद्यापही आपण पाहायला गेलं तर अतुल नाईक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ज्या फलंदाजाचा विचार केला अनेकदा भिंगार संघाला सामने या खेळाडूंना जिंकून दिलेत तो अद्यापर्यंत ही मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय. चेतन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 चेंडू 9चं समीकरण. अजय बसमा गोलंदाजी करतोय मात्र इथून बॅटिंग साठी मैदानावरती दाखल झालाय. चेतन या फलंदाजाला पण पाहतोय. 5 मध्ये 13 धावेंचं योगदान अजयचं राहिलं आणि त्याचनंतर आपण पाहतोय धीरज पवारनं मात्र 6 धावेंचं योगदान दिलं होतं. विनाथ जाधव 0 वरती बाद झाला होता. वैभवनं आपण पाहायला गेलो तर 7 धाब्यांचं योगदान त्याच्या देखील बॅटमधनं राहिलं होतं. चला भिंगार संघ विनंती असेल पण फलंदाज लगेच मैदानावरती रेडी. 4 चेंडू 9चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अजय बसमा तयार आहे. पंचांच्या डावीकडनं चेंडू फेकण्याकरिता तयार. समोर आपण पाहतोय फलंदाज तैनात आहे. हा ट्रॅकर होता एक्स्ट्रा कव्हरला खेळला जातोय. शतरक्षक तैनात आहे. कॅप भरपूर मोठा होता मात्र शतरक्षकाचा विचार केला तर तितकाच दमदार शतरक्षण जिथे आपण संदीप वीरला पाहिलाय. त्याच्या माध्यमातून चेंडू अडवला गेलाय. 2 धाबा वेगाने कन्वर्ट केल्या जातात. 2 धाबेच्या मदतीने संघाची वाढती धाबसंख्या धावफलकेवरती 35 या आकड्यावरती पोहोचले जाते. 3 चेंडू 7चं समीकरण. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळतोय. इथून एखाद 2 डॉट बॉल आले तर प्रेशर पाहायला मिळेल गावदेवी भिंगार संघावरती. एखादा मोठा फटकाला तर सामना पूर्णपणे फिरवला जाईल भिंगार संघाच्या माध्यमातून. डॉट बॉल क्या बाद आहे. या चेंडूंची नितांत गरज होती सचिन 11 माथेरान टीमला. तो चेंडू अजय बसमानं रिलीज केला. टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्पिन पाहायला मिळतोय. सध्या ऑन स्क्रीन वरती अजय बसमाला पण पाहतोय. वेगवान चेंडू फेकले जात आहेत गोलंदाजी मार्क वरती. अजय बसमाला जरूर आपण पाहतोय संघाचा कॅप्टन या सामना पाहतोय. 2 चेंडू 7चं समीकरण. हा चेंडू भरपूर इम्पॉर्टंट असणाऱ्या इथून गावदेवी भिंगार संघासाठी. बॅटची कडा इस्त्यांच्या मागे सोहम बसमाच्या माध्यमातून खराब शतरक्षण बॉल चाललाय. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप नशिबाची साथ लाभली जात्या. भिंगार संघाला मिळतील या चेंडूपट्टी धावा 4-4-4. रिप्ले मध्ये सामना 1 चेंडू 3 धावा. मागील सामना वाघाचीवाडी संघानं गोलंदाजी करत असताना जिंकला होता आणि इथून मात्र देखील 1 चेंडू आणि 3 धावेंची गरज आहे. अजय बसमा इथून या धावा वाचवेल का भिंगार संघाच्या माध्यमातून धावा बनल्या जातील. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या चेंडूसाठी. 1 चेंडू 3 धावा. फटका फसला जातोय. उंची जास्त लांबी कमी. शतरक्षक डाऊन द कॅच पकडलाय झेल आणि संपलाय भिंगारचा खेळ. सामना जिंकलाय माथेरान संघानं. हार्डलक टीम गावदेवी क्रिकेट संघ भिंगार संघ आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन. यायचे लगेच टॉस करण्याकरिता 1 स्टार वाघाचीवाडी संघाचा कॅप्टन आला गेलाय. तर माथेरान संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचा. माथेरान संघानं आज सामना दणदणीत विजय केला. ऍक्शन रिप्ले मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तिथून मात्र सचिन 11 माथेरान संघानं सामना जिंकलाय. सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. ज्यावेळी संघ अडचणीमध्ये होता त्यावेळी त्याच्या बॅट मधनं